राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू घडवणाऱ्या पंचवटीतील श्रीकांत ठाकरे जलतरण तलावाची दुरावस्था झाली आहे। या जलतरण तलावाच्या देखभालीचा ठेका दरवर्षी काढण्यात येतो, मात्र यंदा आचारसंहितेच्या कारणामुळे मागील ठेकेदारास वाढ देण्यात आली आहे। ही संधी समजून याचा ठेकेदार गैरफायदा घेत असल्याचं दिसून येते। एरवी वर्षभराचे सदस्यता शुल्क 3500 रुपये असताना ठेकेदार 2 महिन्यांसाठी 2000 रुपये शुल्क आकारत असल्याने ऐन उन्हाळी सुट्टीत बच्चे कंपनीसह जलतरणपटूंचा हिरमोड होत आहे। एक वेळच्या प्रवेशासाठी आकारण्यात येणारा 60 रुपये दरही अवाजवी ठरत आहे। या ठिकाणचे कर्मचारी सतत बदलले जात असून जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। येथील कर्मचारी प्रवेश शुल्काच्या दराबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसून आले। केवढ्याला तिकीट दिलं आपण? 60 रुपये। महिन्याची किती? महिन्याचे 1100 रुपये। वार्षिक फी? वार्षिक ठरलेली नाही। बंद केली का आपण? बंद केलेली आहे। 2 महिन्याची किती घेतात? 2 महिन्याचे 2000 रुपये घेतात। 2000 रुपये घेतात। त्याला काही असं विशेष नाही का? महापालिकेने काही त्याला कमी ठरवून दिलेली फी नाही? अजून त्यांनी जी आर दिलेलं नाही, पण त्यांनी सांगितलं तेवढंच घ्या। त्यांनी सांगितलं जी आर नाही दिला, मग तुमच्या मनमानाने घेतात का तुम्ही? मनमानी नाही, प्रमोद कोण? मी नवीन आहे, मला माहित नाही। म्हणजे तुम्हाला माहित नाही? लुटमार तुम्ही सुद्धा करता तिथे? तुम्हाला तिकीट देत नव्हतं। मला सांगा, तुम्ही तिकीट प्रत्येकाचं चेक करता का? फुकट किती जण जातात इथे? किती जण जातात फुकट? सगळे फाडतात ना? किती रुपयाचं फाडतात? 60 रुपयाचं। या ठिकाणी जलतरण तलावातील पाणी वेळोवेळी बदलले जात नसल्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होते, तसेच शॉवर तुटलेले आहेत असा देखील स्थानिक नागरिकांचा सूर आहे। लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होते। महानगरपालिकेने नाशिक तरण तलावाचं जे काही कॉन्ट्रॅक्ट 12 महिन्यासाठी रिन्यू करायला पाहिजेत होतं, ते फक्त 2 महिन्यासाठीच त्याला मुदत दिलेली आहे। त्यामुळे आम्ही जे रेग्युलर पोहणारे आहोत त्यांना याचा त्रास होतो आहे, आणि त्यामुळे आम्हाला ते फी वाढ वगैरे व्यवस्थापनाला त्यांची इच्छा नसताना करावी लागत आहे। आणि ती फी वाढ म्हणजे 1 वर्षाची अर्धी फी 2 महिन्यासाठी भरायची, म्हणजे ही आमच्यावर अन्यायच आहे। तर श्रीकांत ठाकरे या महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही सर्व लोक हे वार्षिक पास भरून दरवर्षी येत असतो। यावर्षी आचारसंहितेचा काही नियम लावून आणि सदर कॉन्ट्रॅक्टदाराने फक्त 2 महिन्याची फी आम्हाला 2000 आकारण्याचा प्रयत्न चालू आहे। जी फी दर वर्षाला 3500 आम्ही भरतो, ती 2 महिन्याची फी आम्हाला भरणं अशक्य आहे। आणि सदर कॉन्ट्रॅक्ट एकतर महानगरपालिकेने कंटिन्यू करून वार्षिक पास देण्यात यावा, किंवा 2 महिन्यासाठी त्यांनी प्रशासकीय त्यांच्या अंडर हा स्विमिंग पूल ठेवून सर्वसाधारण जनतेला योग्य आणि माफक दरामध्ये स्विमिंग पूल अवेलेबल होईल असा प्रयत्न करावा। 2 महिने हा उन्हाळ्याचा सुट्टीचा आहे, त्या महिन्यामध्ये शासकीय सुट्ट्या असल्यामुळे लहान मुलं वगैरे येतात। मिडल क्लास लोकांना ही फी आवाजवी आहे। त्यांना तर 60 रुपये रोज म्हणण्याप्रमाणे 1800 रुपये महिना पडतो, तो पण त्यांच्या दृष्टीनं खूप महाग आहे। तरी योग्य दरामध्ये, म्हणजे थोडक्यात कमीत कमी दरामध्ये महानगर जनतेला परवडेल असे फी आकारण्यात यावी। याविषयी स्थानिक नागरिक मनपा आयुक्तांना निवेदन देणार आहेत। 9 न्यूज ब्युरो, पंचवटी।